यापुढे ही साडी नेसायची नाहीस आणि जर नेसलीस ना तर गाठ माझ्याशी आहे. शोभा काय हवंय का? कसा आहेस रे तू मोन्या? इतरांच्या नवऱ्यांकडे बघ, ते आपल्या बायकांवर रागवतात आणि तू बायको रागवले तर शांत बसलायस. शोभा तुझ्या मनात अजून माझ्याबद्दल. मोन्या चल पूजेला सुरुवात करूया. मला खूप भूक लागलीये. पूजा करून मग उपवास सोडायचा. हा चालेल. फुलं आणलेस ना सगळी? आणलेत नाही का? अरे चाफ्याचं फुल कुठे आहे? अरे तुला म्हंटल होतं ना चाफ्याचं फुल पाहिजे पूजेला, त्याशिवाय पूजा पूर्ण होणार नाही. सॉरी शोभा. जा आता, कुठे मिळतं का बघ. हा हो. कसा आहे ना हा, एका कामासाठी 2-2 फेऱ्या मारतो आणि मग काही बोललं की तोंड पाडून बसतो. मालक कुठे चाललेत? अंजू 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 ऐक ना अंजू, एवढं एक शनिवार ऍडजस्ट कर. पुढच्या शनिवारी मी घेऊन येतो चाफ्याचं फुल. तू चिडू नको, मी पाहिजे तर 2 चाफ्याची फुलं घेऊन येतो. एक ह्या शनिवारचं, एक पुढच्या शनिवारचं. नाही 2 नको, 3 आणतो मग. अंजू 4 आणतो, पण चिडू नको ना यार. तुझं ना माझ्यावर प्रेमच नाहीये. तू काहीच करत नाही माझ्यासाठी. ते मोहन दादा बघ, हा वहिनीसाठी लगेच नऊवार घेऊन आले आणि तुला साधी चाफ्याची फुलं नाही आणतायत. तू काहीच करत नाही. म्हणलं अजून साडीचा विषय कसा नाही आला. काय म्हणलंस? विषय फुलाचा आहे ना अंजू, मग साडीचं कशाला मध्येच काढायचं? फुल पाहिजे ना तुला चाफ्याचं? हा मग मी घेऊन येतो ना लगेच. हा अजिबात साडीचा विचार करू नको, मी पटकन चाफ्याचं फुल घेऊन आलो. नशीब तरी नशीब लवकर बाहेर पडलो. आता या 5 रुपयाच्या फुलाच्या जागी 500 रुपयाचा फटका पडला असता. सारखं काय यार यांच्यासाठी. ए राहुल, काय रे? काय रे एवढ्या गडबडीत कुठे निघालास? माझ्या बायकोसाठी चंद्रतारे तोडायला चालला. येतो? एका उपवासाची एवढी किंमत? चांगला आहे चांगला आहे, तूच जा. मी ना आता चाळीच्या मध्यभागी ना चाफ्याचं झाडच लावतो, म्हणजे कसं हवी तेवढी फुलं काढता येते. हा हे चांगलंय, हे चांगलंय, अरे, मस्त. तू का असतो देव का एक ठेवून? अरे तसं नाही मदन. अरे समदुःखी माणूस बघितल्यानंतर सामान्य माणसाला वाटणारं समाधान आहे. कळतंय का तुला सगळं? हा कळलं कळलं, तुझे चंद्रतारे चाफ्याच्या झाडावर आहेत. हा उपवास सोडायची तयारी दिसते. नाही तर काय, या एका चाफ्याच्या फुलांना नुसता धूर केला यार. आणि आता ह्या वेळेला कुठं भेटणार आहेत फुलवाले? नाहीतर काय. हे बघ समय, तुला सांगतो, तुला जर यापासून लांब राहायचं असेल ना तर तू लग्नच नको करूस. अरे निदान तुला मानसिक त्रास तरी कमी होईल. हा पण हे बेस्ट आहे. आणि जरी लग्न केलं ना तरी बायकोकडनं सरळ पेपरवर लिहून घ्यायचं, उपास करणार नाही. हा राहुल, हा हा तू अजून इथेच? हा चाललो, निघालो. अरे जा लवकर, मोहन दादा गेले. जा. हा चाल. मोन्यानं एक दिवशी आपल्याला त्याच्यासारखा हमाल करणार आहे. आता ह्या वेळेला कुठं भेटणार आहे त्यार फुलवाले? मदन हा तू एक काम कर, तू मागच्या गल्लीत जा, मी नाक्यावर जातो, तिकडे बघतो एखादं चाफ्याचं झाड आहे का. हा चल आलो, चल चल. हे मिळालं का फुल? ना अरे राहुल तू नाही नाही रे, तू काय ते करतोस? मी काय करतोय? तुझ्यामुळे यावं लागले. तू शोभा वहिनींच्या होल हो करत नको जाऊ रे एवढ्या. तुझ्यामुळे नंतर आम्हाला ना
आमच्या बायकांचं ऐकावं लागतं. फुल मिळालंय का? नाही रे, फुलच नाहीये. तोच विचार करतोय आता, जर का चाफ्याचं फुल नाही मिळालं तर शोभा उपास कसा सोडणार, कळत नाही. होतोय तुझं नुसतं दूर आता. शोभा वहिनी काही सोडत नाही तुला. मी तरी अंशूला काहीतरी सांगित बाबा, ऍडजस्ट करीन माझं माझं. तुझं काय कर नाही. शोध शोध फुल शोध. अंशूला सांगतो. मालक, मी आज तुमची मदत करेन. मी आज तुला कधी बघितलं नाहीये, पण या माणसांचा ना तुझ्यावर लई विश्वास आहे. तुझ्यासाठी उपवास करतात. मी आज तुझ्याकडे एक प्रार्थना करते. तू हाय जो मालकांसारख्या साध्या भोळ्या माणसाच्या पाठीशी उभा राहशील, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करशील. माझ्या चमत्कारापेक्षा तुझा विश्वास या माणसांमध्ये मोठा आहे. माझ्या मालकांची मदत कर. चला, अगदी चाफ्याचं फुल नाही पण एक कळी तरी मिळाली. आता शोभाला उपास सोडता येईल. अगं शोभे, किती अचानक पाऊस सुरू झाला आणि थांबला सुद्धा. पाऊस काय तुला सांगून पडणार आहे? तसं नाही ग, पण आवाज बघितलास ना केवढा मोठ्याने झाला तो. मला तर वाटतं कुठेतरी वीजच पडली असणार बाई. पडू दे, तू जरा शांत बस आणि मला जरा काम करू दे. शोभे, उपासाचं काय एवढं मनावर घेतलंस का? तू शांत नाही का बसू शकत? आई, भानू कुठे आहे ग? मला काय माहिती.
अंजीकडे पण नाहीये. गेली असेल कुठेतरी उंडा राहायला. शोभे, मास्टरडे कुठे? फुलं आणायला गेलाय. नक्की फुलंच आणायला गेलाय ना? नाहीतर नाही म्हणजे भानू पण घरात नाहीये. दोघही आपले हे घे वातीवळ. वातीवळ काम कर जरा. रिकामी बसून असतेस ना, त्यामुळे तुझ्या रिकाम्या डोक्यामध्ये ना नको नको ते विचार येतात. आणि मग माझ्या डोक्यामध्ये पण नाही नाही ते भरवून देतेस तू. काम केलंस ना तर डोकं आणि तोंड दोन्ही बंद राहील. पण मी काय म्हणते, आता वाती वळेपर्यंत एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख. आधीच एक तर मला भुकेने कसं तरी होतंय. ती बडबड बडबड. मोन्या पण कुठे राहिला? शपथ काय करू आता. सफेद फुल नाही सापडलं तर अंजू नुसता दूर करेल यार. ए मोन्या मोन्या, काय चाफ्याची कळी तुला कुठे सापडली? ते झाडावरनं पडली. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं झालं तू हे फुल घेऊन आला. फुल सापडलं नसतं तर अंजू पूजा करू शकली नसती, रडत बसली असते बिचारी. थँक्यू मोन्या. ऐक हे, आई आई आई. शोभाला काय सांगू आता? अंजू राहुल, तू माझ्यासाठी सफेद फुल घेऊन आलास? हा म्हणजे काय अंजू, तू माझ्याकडे काय मागितलं आणि मी दिलं नाही, आज कधी झालंय का अंजू? हा? लई मेहनतीने मी फुल तुझ्यासाठी घेऊन आलोय. खरंच बाबू? धर धर धर. अगं बाई. तुला सांगतो नुसता दूर झाला शोधून शोधून. गल्लीतलं एकूण एक झाड हुडकून काढलं, नुसता दूर केला पण फुल घेऊन आलं तुझ्यासाठी. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. सॉरी, मी मगाशी चिडले तुझ्यावर. आता रडायचं काय अंजू त्याच्यात? हा फुल आणलंय ना मी, मग पूजा कर ना पटकन. हा, मी पूजेची तयारी करते. पूजा कर. हा मोन्या, कुठे आहे चाफ्याचं फुल? त्याशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही. शोभा मी आणलं होतं. अरे मग कुठे आहे? मी सांगते ना, आज त्या भानीचा पण उपवास आहे ना, तिला नेऊन दिलास का या मास्टरड्यानं? तू जरा गप्प बसशील का? मी बोलते ना त्याच्याशी. अगं पण तू एक काम कर, तू खाली जा. अगं खाली जा, नंतर वर ये जा. आणलं होतंस ना फुल, मग कुठे आहे? ते राहुल घेऊन गेला माझ्याकडनं अंजलीच्या पूजेसाठी. काय? हा. या राहुल आणि अंजलीला आता मी सोडत नाही. ऐक शो शो शो. भानू, हा, तुझा पण उपवास सोडायचा असेल ना? मग इथंच सोड ना. काय अंजू? मी बोलते ना तिच्याशी. हा, तू बोल. नाही मी सोडला आहे. बरं, एक काम कर, हा हाराचा गुत्ता सोडवायला मला मदत कर. सोडव.
कोणासाठी उपास केलाय? अंजे काय वहिनी झाली का पूजा? नाही ना, पूजेला चाफ्याचं फूल लागतं ना. अच्छा, मग दादा नाही घेऊन आले का? माझा राहुल तर घेऊन आला. मी करते पूजा. अंजू 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 आपण हे फुल वहिनींना देऊन टाकू ना पूजेसाठी. हा? असं कसं? तू एवढ्या मेहनतीने आणलंयस? खड्ड्यात किती ना महिन्यात वहिनींना देऊन टाकू ना आपण. अरे तू त्यांना फुल दिल्यावर मी पूजा कशी करू? राहुल, तू तुझ्या तोंडाने सांगतोस का मी सांगू? अंजू हे फुल मोहनला सापडलं होतं. माझ्या नवऱ्याने फुल आणलं होतं, याने त्याच्याकडनं घेतलं. म्हणजे तू खोटं बोलला माझ्याशी? वहिनी मी काय म्हणते, मला हे फुल द्या ना, म्हणजे माझी पूजा होईल. दिलं असतं ग, पण माझ्या नवऱ्याने मेहनतीने आणलंय ना माझ्या उपवासासाठी. अंजू एक शब्द बोलू नको, तुझ्यामुळे होतंय सगळं. हो ना. फुल आणलंस? हे काय सोडते की काय? पण म्हणजे आता अंजली कशी पूजा करणार शोभा? आपल्याला काय करायचंय तिने विचार करायचा ना. आपल्याकडनं घेऊन जाताना विचार केला तर राहुलने. मग तू चल ना पटकन पूजा आवरूया, मला भूक लागलीये. हो हो हो. ही चुकून या फुलात आलेली दिसते. मला तिला वाचवायला हवं.